आजच जाजवल न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नाशिकमध्ये एकूणच कोविडची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये विशेषतः नाशिक जिल्हा जो आहे इथला पॉझिटिव्हिटी रेट फार जास्त आहे। जवळजवळ 30 ते 32% इथला पॉझिटिव्हिटी रेट गेला आहे। आपण जर नाशिक विभागाचा विचार केला तर त्यामध्ये विशेषतः नाशिक आणि तिकडे नगर हे दोन्ही 30% आहेत। बाकी आता धुळे असेल, नंदुरबार असेल किंवा जळगाव असेल हे 10%च्या जवळपास आले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की मेजर क्रिटिकल सगळी जी परिस्थिती आहे ती सगळी नाशिकमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि त्या दृष्टीनेच आज या ठिकाणी मी दौरा देखील केला आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी सिव्हिल सर्जन यांच्याकडनं सगळी माहिती घेतली। आता त्यांनी एक त्यातली त्यात त्यांच्या माहितीतनं जी दिलासादायक बातमी आहे ती एवढीच आहे की त्यांचं म्हणणं आहे की जरी आता पॉझिटिव्हिटी रेट जास्त असला तरी एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि पण रेट हा जास्ती असल्यामुळे जरी कमी असले तरी जे सिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत त्यांच्याकरता बेड्सची आवश्यकता पडते आहे, त्यांना इतर सगळ्या सेवा शुश्रूषांची आवश्यकता पडते आहे। त्यामुळे विशेषतः ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर हा एक मेजर प्रॉब्लेम या ठिकाणी आहे। रेमडेसिवीरचा पुरवठा हा फारच मर्यादित या ठिकाणी येतो आहे, तर तो देखील वाढला पाहिजे या दृष्टीने कालही गिरीश भाऊ विरोधी पक्षनेते आणि सगळे आमचे खासदार आमदार गेले होते। तोही प्रयत्न आमचा चाललेला आहे की अधिकचे रेमडेसिवीर जे आहेत ते या ठिकाणी मिळाले पाहिजेत। आम्ही महापालिकेच्या बिटकोच्या नवीन जे रुग्णालय सुरू झालं आहे ते ज्यावेळेस त्याचं काम चालू होतं मागील वर्षी त्यावेळेसही मी आलो होतो, आताही त्या ठिकाणी गेलो। जवळजवळ 771 पेशंट म्हणजे सर्वात जास्त पेशंट्स हे त्या ठिकाणी आहेत। मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात ते हॉस्पिटल झाल्यामुळे लोकांना सुविधा आहे। हे देखील खरं आहे की त्या ठिकाणी काही पेशंट्सनी तक्रार माझ्याकडे केली की तिथे जी काही सफाई आहे ती अजून चांगली झाली पाहिजे, तर त्याही संदर्भात मी चर्चा केली। काही सफाई कर्मचारी कोविडने आजारी झाले तर मी आता विनंती केली आहे की तात्काळ तिथे ॲडिशनल भरती करून तो जो काही सफाईचा मुद्दा आहे तो आपण त्या ठिकाणचा ठीक केला पाहिजे। पण मला असं वाटतं की सगळ्यात जास्त लोड हे आता तिथे बिटकोनी घेतलेला आहे। ऑक्सिजनच्या संदर्भात देखील इथला जो काही मेजर प्रॉब्लेम आहे तर आज मी विभागीय आयुक्तांशी त्या संदर्भात चर्चा केली आणि ॲडिशनल 2 टँकर आठवड्यातनं 2 टँकर इथे मिळाले पाहिजेत अशा प्रकारे काही व्यवस्था मी देखील बोललो होतो, तर त्यातनं आता होईल असं वाटतंय। मी त्यांना जामनगरशी जोडून दिला आहे आणि त्या ठिकाणून 2 ॲडिशनल टँकर मिळतील आणि जिंदाल जे आपल्याला रेग्युलर पुरवठा करतायत तिकडे रिलायन्सचा आहे, रिलायन्समधून आपल्याला 2 टँकर ॲडिशनल मिळतील आणि जिंदाल जे रेग्युलर करतात तेही 1 टँकर अधिकचा आत्ता आपल्याला तात्काळ द्यायला तयार आहेत। तर त्याही संदर्भात मी विनंती केलेली आहे आणि विभागीय आयुक्त साहेबांचं दोन्ही ठिकाणी बोलणं देखील करून दिलं आहे। तर मला असं वाटतं की जर ॲडिशनल थोडंसं ऑक्सिजन या ठिकाणी आलं तर आता त्याचा फायदा असा होईल की एक तर शहरामध्ये आता आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्सला ऑक्सिजन देऊ शकत नाही आहे ते आपण देऊ शकू आणि विशेषतः जे आपलं ग्रामीण भागातली जी पेरिफेरियल व्यवस्था आहे इथे जेवढे आपले छोटे हॉस्पिटल्स आहेत सगळे सरकारी त्या ठिकाणी आपण ऑक्सिजनची व्यवस्था केली पण ऑक्सिजन नाही आहे, तर त्या ठिकाणी जर ऑक्सिजन मिळालं तर आत्ता पेशंट तिथे स्टॅबिलाइज होतील आणि मग नाशिकवर जो काही लोड आहे तो लोडही कमी होईल आणि लवकर ऑक्सिजनेटेड बेड मिळाल्यामुळे पेशंट्सला त्यातनं आपल्याला स्टेबिलाइज करून मोठ्या प्रमाणात पेशंटची व्यवस्था देखील त्या ठिकाणी होईल। तर त्याही संदर्भात प्रशासनाने पुढाकार घेतला आहे तिथे ऑक्सिजनेटेड बेड्स तयार करण्याच्या संदर्भात आणि तो देखील मला असं वाटतं एक महत्त्वाचा विषय आहे। जे काही PSA प्लॅन्ट्स आहेत ऑक्सिजनच्या संदर्भात त्याही संदर्भात आता विशेषतः PM केअर फंडातनं 4 प्लॅन्ट्स हे आता या ठिकाणी आपल्याला नाशिकमध्ये मिळत आहेत, तर त्याने देखील थोडा फायदा मला असं वाटतं या PSA प्लॅन्ट्समुळे देखील होईल। आमचा एकूणच प्रयत्न एवढाच आहे की प्रशासन आपल्या प्रतीनं काम करत आहे त्याला अजून आपल्याला काय मदत करता येईल अशा प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो। बैठक झाली मुंबईमध्ये एफडीएच्या कार्यालयात जी काय बैठक झाली त्याच्यामधून त्यांनी मला आश्वस्त केलेलं की नाशिकला आपण 100 मेट्रिक टन ऑक्सिजन देणार आहे। मात्र तो पुरवठा किती दिवस राहणार आहे आणि रेमडेसिवीरच्या संदर्भात सुद्धा 2000 म्हटले, पण मग हा पुरवठा सातत्याने राहणार आहे का? नाही, हा आता सातत्याने व्हावा याकरता आमचं प्रेशर हे निश्चितपणे राहील आणि इथली ऑक्सिजनची परिस्थिती बघितल्यानंतरच मी केंद्र सरकारमध्येही बोललो, माननीय मंत्री महोदयांशी बोललो आणि जे काही पुरवठादार आहेत त्यांच्याशी बोललो आणि आपल्या स्टेट कोट्याच्या व्यतिरिक्त हा ॲडिशनल कोटा मी त्या ठिकाणी जो काही नाशिककरता आता आठवड्यातनं 2 जे काही हे मिळतील तो टँकर तो ॲडिशनल कोटा त्या ठिकाणी मी मिळवून घेतला आहे। अर्थात आता तो येणं जसं सुरू होईल तसं आपल्याला त्या संदर्भात लक्षात येईल, कारण त्यातही अडचणी आहेत। आता सगळे राज्य जे आहेत ते त्या कोट्यावर सगळीकडच्या फार जास्त नजर ठेवून आहेत, पण
इथली क्रिटिकल परिस्थिती पाहिल्यामुळे मग मी विनंती करून तो मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं की आता काल राज्य सरकारने जे काही आपल्याला आश्वासनं दिली आहेत ते पूर्ण करतील असा आपण प्रयत्न करूया. एकीकडे तुमच्या प्रयत्नात इथे ऑक्सिजन अतिरिक्त उपलब्ध होतोय असे प्रयत्न दिसतात. दुसरीकडे पुणे आणि चाकणवरनं जे ऑक्सिजन टँकर इथे नेहमी देत होते तो पुरवठा बदलला. एक कंपनीने फक्त सरकारीला 10 मेट्रिक टन पुरवठा दिला. एका कंपनीने 100% पुरवठा सप्लाय जो तो पुण्याला गेला आहे. नगरमधनं येणारा संगमनेरमध्ये येणारा ऑक्सिजन टँकरची परिस्थिती तीच आहे. जिथे जिथे राजकीय नेते बलशाली आहेत ते त्यांच्याकडे ऑक्सिजन वळवत आहे. नाशिककडे दुर्लक्ष होतं. नाही, असं आहे की आता हे जे ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे की देशात सर्वात जास्त ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला आहे. पण त्याचं लॉजिस्टिकली डिस्ट्रीब्युशन जे आहे म्हणजे लॉजिस्टिकली आणि लॉजिकली हे दोन्ही राज्य सरकारने नीट केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की बलशाली नेते तिथे ऑक्सिजन, बलशाली नेते तिथे रेमडेसिवीर अशा प्रकारची अवस्था येऊ नये. सगळ्यांना समान प्रमाणात ते मिळालं पाहिजे. आणि विशेषतः समान प्रमाणापेक्षाही जिथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत तिथे ते मिळालं पाहिजे. असं नाशिकचा जर आपण विचार केला तर इथला पॉझिटिव्हिटी रेट हा क्युम्युलेटिव्हली आता 30% चालला आहे. म्हणजे रोज ज्या टेस्ट 24,000 टेस्ट होत आहेत साधारणपणे त्यातनं 30% लोक पॉझिटिव्ह निघत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये इथे ऑक्सिजनची किंवा रेमडेसिवीरची आवश्यकता जास्त आहे. तर मला असं वाटतं की ही अवस्था लक्षात घेऊन ही व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे. महिलांचं प्रोडक्शन या ठिकाणी होतं रेमडेसिवीरचं, पण गेल्या 3 दिवसामध्ये महिलांची एकही वायर मिळाली नाही. आणि गेल्या 3 दिवसामध्ये रेमडेसिवीरचा महिलांचा पुरवठा फक्त जालन्याला सर्व डिस्ट्रीब्युटर या एकाच एजन्सीला होतं. मला असं वाटतं की पुन्हा तोच मुद्दा या ठिकाणी येतो आहे की मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याकडे लक्ष दिलंच पाहिजे, परंतु आपल्याच जिल्ह्यात सगळं नेलं पाहिजे असा जर मंत्र्यांनी विचार केला तर त्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ते राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे असं जर कुठे होत असेल तर ते योग्य नाही आहे. मला असं वाटतं की सगळ्याच मंत्र्यांना जे पॉवरफुल मंत्री समजले जातात अशा सगळ्या मंत्र्यांना माझी विनंती असणार आहे की तुमच्या जिल्ह्याच्या व्यतिरिक्तही जे काही जिल्हे आहेत आणि विशेषतः जे जिल्हे वर्स्ट अफेक्टेड आहेत अशा जिल्ह्यांकडे त्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे. महापालिकेशी निगडीत एक प्रश्न आहे. माजी सभागृह नेते वारंवार महापौरांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. जयकुमार रावलांनी त्यांच्यावर कारवाई करावी असं देखील सांगितलं. मला असं वाटतं आता या राजकारणात आम्हाला रस नाही आहे. आत्ताची परिस्थिती कोविडची आहे. सरकार काही प्रयत्न करते. आम्ही देखील त्या प्रयत्नांमध्ये आपण कशी मदत करू शकू हा आमचा देखील प्रयत्न आहे. त्यामुळे आता आपण कोविडवर आपलं सगळं लक्ष केंद्रित करू. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये समन्वय नाहीये. ते समन्वयाचा दुवा म्हणून आपण पुढे आला तर कदाचित राज्यातले अनेक प्रश्न मिटतील असं जाणकारांचं मत आहे. तर आपण नाही, माझ्या परीनं जे काही करता येईल ते मी करतच असतो. पण आपण बघितलं असेल तर केंद्र सरकारने रेमडेसिवीरचा सर्वात मोठा साठा हा महाराष्ट्राला दिला. ऑक्सिजनचा सर्वात मोठा साठा हा महाराष्ट्राला दिला. जवळजवळ पहिल्याच खेपेत 1100 व्हेंटिलेटर्स हे महाराष्ट्राला दिले. आता PSA प्लॅन्ट जे आहेत हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला दिले. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही समन्वयाचा अभाव किंवा अशा प्रकारची अवस्था नाही आहे. केंद्र सरकारने अतिशय लॉजिकल व्यवस्था उभी केली आहे. तीच राज्याने देखील केली पाहिजे. केंद्र सरकारमध्ये कुठल्या राज्यामध्ये किती ऑक्सिजन कन्झम्पशन आहे, किती ऑक्सिजनेटेड बेड्स आहेत, किती वाढू शकतात याच्या आधारावर हे डिस्ट्रीब्युशन केलं आहे. कारण जर केंद्र सरकारने केवळ रुग्णांची संख्या घेतली असती तर त्याच्यामध्ये एसिम्प्टोमॅटिक रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सायंटिफिकली त्यांनी याचं नीट कॅल्क्युलेशन करून आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या हिस्स्याला इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे ऑक्सिजनचा विचार केला तर इतर कुठल्याही राज्यापेक्षा दुप्पट ऑक्सिजन आपल्याला मिळालेला आहे. तीच परिस्थिती रेमडेसिवीरची आहे. महाराष्ट्रात अंतर्गत वाटप करतानाही राज्य सरकारने अशाच प्रकारचं लॉजिक वापरलं पाहिजे. आज सर्वसामान्य जे लोक आहेत जे पिडलेले आहेत, जे त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आहेत, दे आर नॉट कन्सर्न विथ की हे केंद्राशी रिलेटेड आहे का राज्याशी. कुठेतरी हा समन्वय साधून ही सगळी यंत्रणा लावली पाहिजे. माझं म्हणणं म्हणूनच आहे की राज्यामध्ये वारंवार जे केंद्राकडे बोट दाखवलं जातं त्यांनी चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना एकत्रित काम करावं लागणार आहे. माननीय पंतप्रधानांनी वारंवार सांगितलं आहे की आपण सगळ्यांनी एकत्रितपणे आज जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून माझंही मत अगदी स्पष्ट आहे. तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे की कोणी कोणाकडे बोट दाखवण्याचं कारण नाही आहे. जे आपल्याकडे उपलब्ध संसाधन आहेत या संसाधनांचा योग्य उपयोग आपल्याला कसा करता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. लसी उपलब्ध होत नाहीये त्याच्यामुळे 1 मे पासून लसीकरण करता येणार नाही असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय. केंद्राकडे वारंवार बोट दाखवत आहे. असं आहे की देशामध्ये एकूण लसींची जी उपलब्धता आहे ही वाढवण्याकरता केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला 3000 कोटी आणि भारत बायोटेकला 1500 कोटी रुपये दिले. यामुळे देशामध्ये आता लसी निर्मितीची संख्या वाढली आहे.
सिरम इन्स्टिट्यूटने सांगितलं आहे की मे महिन्याच्या शेवटपर्यंत दरमहा 10 कोटी लसी ते तयार करू शकतील. भारत बायोटेक 3 कोटी आणि ऑगस्टपर्यंत 6 कोटी लसी तयार करू शकतील. त्यामुळे आता आपल्या देशात एवढ्या लसी तयार होतात. बाहेरून किती येऊ शकतात मला माहीत नाही, पण आपल्या देशात एवढ्या लसी तयार होऊ शकतात म्हणून आपण लसीकरण करू शकतोय. आता याच्यामध्ये केंद्र सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका घेतली की ॲक्सिलरेटेड पद्धतीनं जर आपल्याला लसीकरण करायचं असेल तर त्या दृष्टीने राज्यांना देखील मुभा दिली पाहिजे. आणि म्हणून केंद्र सरकारने 50% जे काही रेमडेसिवीर जे काही लसींचा साठा आहे हा साठा केंद्र सरकार विकत घेऊन राज्यांना देईल आणि 50% ॲक्सिलरेटेड करता राज्यांनी तो त्या ठिकाणी घ्यावा अशा प्रकारचा निर्णय केला. त्यानुसार राज्य आपली मागणी बुक करतायत. आता जसं जसं प्रोडक्शन रॅम्पअप होईल, कारण शेवटी लसींचं प्रोडक्शन हे आपल्या इथे आपली त्याची एक सीमा होती, आता आपण ती वाढवली आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात त्या लसी उपलब्ध आपल्याला होणार आहेत. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे आता येत्या काळामध्ये या लसी राज्याला देखील उपलब्ध होणार आहेत. आणि म्हणून जे काही माननीय आरोग्यमंत्री म्हणाले ते बरोबरच आहे की लसींचा त्यांच्याकडे कोटा जसा उपलब्ध होईल तशा प्रकारे ते त्याचा पुढचा निर्णय करतील. एक प्रश्न आहे की विरोधी पक्षनेते तुमचा दौरा हा काल आला, त्याच्यानंतर आज कोणता दौरा होता, पण तुमचाच दौरा ज्यावेळेस आहे त्याच कालावधीमध्ये पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलवली, काही गैरसमज नाही म्हणजे समन्वय होऊ नये तुमच्यावर अशी काही अपेक्षा आहे? आता बघा, मी तर हे ठरवलं आहे की राजकीय बोलायचं नाही. त्यामुळे आपण असं समजूया की कदाचित माझा दौरा त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांनी ती बैठक बोलवली असेल आणि सरकारी काम अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे अधिकारी त्या ठिकाणी गेले असतील. पण मला त्याच्यात काही अडचण नाही. मला आपले सिव्हिल सर्जन भेटलेत त्याच्यामुळे मला तिथली माहिती मिळाली. महानगरपालिकेत गेलो तर तिथली माहिती मिळाली आणि विभागीय आयुक्त जे पूर्ण विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा होऊ शकली, काही कॉर्डिनेशन्स आम्ही करू शकलो. त्यामुळे मला वाटतं की आता त्याच्यावर मी काही कमेंट करणार नाही. साधारणपणे असं होत नाही पण इथे झालं आहे. पश्चिम बंगालच्या